कॅमेरा समोर यायला तुम्हाला भीती वाटते, पण तरीही तुम्हाला YouTubeवर, Instagramवर ग्रो व्हायचे आहे आणि व्ह्यूज, सबस्क्रायबर गेन करून अर्निंग जनरेट करायची आहे. सो गुड न्यूज फॉर देम. 2026 मध्ये ग्रो होणारे फेसलेस चॅनल्स बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते माझ्या अनदर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. हा जो आहे ना, आजचा जो टॉपिक आहे एकदम ट्रेंडिंग टॉपिक आहे. फेसलेस कॉन्टेंट्स म्हणजे तुम्हाला लाखोमध्ये व्ह्यूज पाहिजे, तुम्हाला व्ह्यूज जनरेट करायची आहे, तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन करून अर्निंग करायची आहे, पण फेस दाखवायचे नाही आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं सोल्युशन मिळणार आहे. बघा, फेसलेस कॉन्टेंट्स मध्ये कोणत्या टाइप्सचे कॉन्टेंट्स व्हायरल जातात, कुठली निश तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे, कोणती निश आता ट्रेंडिंग मध्ये आहे, व्हिडिओज कसे शूट करायचे, एडिटिंग कशी करायची, त्याच्यानंतर तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते माझ्या अनदर इन्फॉर्मेटिव्ह. आता तुमचा पहिला क्वेश्चन म्हणजे फेसलेस कॉन्टेंट एक्झॅक्टली काय असतं. फेसलेस कॉन्टेंट म्हणजे फेसलेस मध्येच तुमचा क्वेश्चनचा आन्सर आहे की ज्याचा तुमचा फेस दिसत नाही, पण तरीही तुम्ही कॉन्टेंट्स क्रिएट करून हजारोमध्ये व्ह्यूज गेन करू शकता. बघा, फॉर एक्झाम्पल मोटिवेशनल व्हिडिओज झाले, AI व्हिडिओज झाले, फॅक्ट्स व्हिडिओज झाले, फायनान्स एक्सप्लेनर्स झाले, स्टोरी टेलिंग झाले, पॉडकास्ट क्लिप्स झाल्या, कपल कोट्स झाले, ट्रॅव्हल एस्थेटिक व्हिडिओज झाले, स्पिरिच्युअल कॉन्टेंट झाले, मदरहुड रिलेटेड कॉन्टेंट झाले. आता तुमचा पहिला क्वेश्चन म्हणजे फेसलेस कॉन्टेंट एक्झॅक्टली काय असतं. फेसलेस कॉन्टेंट म्हणजे फेसलेस मध्येच तुमचा क्वेश्चनचा आन्सर आहे की ज्याचा तुमचा फेस दिसत नाही, पण तरीही तुम्ही कॉन्टेंट्स क्रिएट करून हजारोमध्ये व्ह्यूज गेन करू शकता. बघा, फॉर एक्झाम्पल मोटिवेशनल व्हिडिओज झाले, AI व्हिडिओज झाले, फॅक्ट्स व्हिडिओज झाले, फायनान्स एक्सप्लेनर्स झाले, स्टोरी टेलिंग झाले, पॉडकास्ट क्लिप्स झाल्या, कपल कोट्स झाले, ट्रॅव्हल एस्थेटिक व्हिडिओज झाले, स्पिरिच्युअल कॉन्टेंट झाले, मदरहुड रिलेटेड कॉन्टेंट झाले. आज इंस्टाग्राम आणि युट्यूब अल्गोरिदमला महत्वाची नसते. आज इंस्टाग्राम आणि युट्यूब अल्गोरिदमला व्हॅल्यू महत्वाची नसते, फेस आहे. जर तुमचं कॉन्टेंट एंगेजिंग असेल तर अल्गोरिदम तुमचा चेहरा नाही बघत, तो तुमचा वॉच टाइम बघतो. याच्यात जे मी तुम्हाला सांगितले ना फेसलेस, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल एखादी खूप सगळ्या ज्या ना किचन. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला येतो की कुठल्या निश मध्ये आपल्याला काम करायचं आहे, कोणती निश ट्रेंड मध्ये आहे, कोणत्या निश मध्ये आपण काम केलं तर आपल्याला सक्सेस मिळेल. सो मी आता तुम्हाला सांगणार आहे अशा 5 फेसलेस निशेस ज्या एकदम व्हायरल जाऊ शकता आणि मार्केटमधल्या ट्रेंडिंग आहे. सो त्याच्यातली जी पहिली निश आहे मोटिवेशनल अँड इमोशनल कॉन्टेंट, स्पेशली मराठी ऑडियन्स मध्ये खूप चालतं. करिअर कमबॅक, मदरहुड, सेल्फ ग्रोथ, रिअल लाईफ स्ट्रगल्स, हा झाली पहिली निश. सेकंड निश आहे AI प्लस टेक सिम्प्लिफाईड. पीपल लव इझी AI ट्युटोरियल्स लाईक चॅट जीपीटी, कॅनवा, इंस्टाग्राम ग्रोथ हॅक्स. असे जे आहे ना एआयनी बनवलेले असे जे छोटे छोटे AI चॅट जीपीटीनी वगैरे बनवून असे जे छोटे छोटे बनवलेले जे व्हिडिओज आहेत ते खूप चांगले चालतात. ही तुमची सेकंड निश असू शकते जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर. सो तिसरी निश आहे स्टोरी टेलिंग. म्हणजे स्टोरी टेलिंग, रिअल लाईफ स्ट्रगल्स, इमोशनल म्युझिक, व्हायरल पोटेन्शियल. जसं तुम्ही बघत असाल स्टोरी टेलिंग जे आहे व्हिडिओज इंस्टाग्राम युट्यूबवर येतात. ऑफिशियल ह्युमन्स ऑफ बॉम्बे, तुम्ही जर हे पेज इंस्टाग्रामचं बघितलं असेल, लाखो मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहे कारण त्याच्यातनं स्टोरी टेलिंग आहे. सो असे जे पेजेस आहे हे व्हायरल जातात. सो ही एक व्हायरल निश असू शकते तुमच्यासाठी. चौथा आहे फायनान्स और ऑनलाईन अर्निंग. फॉर एक्झाम्पल घरातून अर्निंग कशी करायची, फ्रीलान्सिंग कसं करायचं, डिजिटल स्किल्स काय आहे, पीपल्स आर सर्चिंग डेली. हे जे सांगत आहे मी तुम्हाला, डेली बेसिसवर लाखोमध्ये लोक या गोष्टी सर्च करत असतात. त्याच्यानंतर आहे फॅक्ट्स अँड नॉलेज. म्हणजे इंटरेस्टिंग फॅक्ट्स, सायकोलॉजी फॅक्ट्स, डार्क ट्रूथ्स, हिस्ट्री. आपली हिस्ट्री अशी होती, जे आहे आपले काय म्हणतो त्याला सायकोलॉजी फॅक्ट्स. म्हणजे ज्या गोष्टी आपण कधी विचारही नाही करत, अशा सायकोलॉजी फॅक्ट्स जर सपोज तुम्ही टाकल्या
तर लोक त्याला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात. सो आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला येतो की कुठल्या निशमध्ये आपल्याला काम करायचं आहे, कोणती निश ट्रेंडमध्ये आहे, कोणत्या निशमध्ये आपण काम केलं तर आपल्याला सक्सेस मिळेल. सो मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जो तुमचा आहे ना, स्क्रिप्ट कशी लिहायची. मोस्ट ऑफ द बिगिनर्स ही चुकी करतात. ते फक्त ना इन्फॉर्मेशन देतात त्याच्यात इमोशन्स राहत नाही. बघा, एक परफेक्ट स्क्रिप्ट कशी असते ना, त्याच्यात हुक असते, हुक नंतर इमोशन्स असतात, इमोशन्स नसतं नंतर क्युरॉसिटी असते, आणि नंतर रिटेन्शन असते. सो अशा टाईपची जर असली ना तुमची स्क्रिप्ट, तर ती डेफिनेटली व्हायरल जाते. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला आज 5 AI टूल सांगणार आहे, ठीक आहे. तर हे झालं एक रॉंग, ठीक आहे. आता याला तुम्ही राईट कसं करू शकता. हे जे 5 AI टूल आहे, हे तुमचे 5 तासाचं काम 5 मिनिटात करू शकते. आहे ना, बोथ सेंटेन्सेस मध्ये डिफरन्सेस आहे. सो तुम्हाला तुमची जी स्क्रिप्ट आहे ना, ती एकदम शॉर्ट, डिस्क्रिप्टिव्ह, क्युरॉसिटी बिल्ड करणारी असायला पाहिजे, इन्फॉर्मेटिव्ह पाहिजे, त्याच्यात इमोशन्स पाहिजे. नाही तर जस्ट तुम्ही रोबोट सारखे बोलत आहे, हे वर्क करणार नाही. सो तुम्ही जे आहे ना, तुमचे कॉन्टेंट्स असे तुम्ही शूट करू शकता. आता जो तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ना, व्हॉइस ओव्हर कसा करायचा. बघा, व्हॉइस ओव्हर करायला खूप जास्ती रॉकेट सायन्स नाही आहे. तुमच्याजवळ जर माईक नसेल, सो इट्स टोटली फाईन. तुम्ही फक्त हा जो एक मोबाईल आहे यांनी करू शकता. एक शांत जागा निवडायची. म्हणजे जनरली तुम्ही मॉर्निंगला, अर्ली मॉर्निंगला शूट करू शकता, कारण बाहेर जास्ती नॉईज वगैरे नसतो. फॅन बंद करा आणि जस्ट असा फोन जवळ पकडा आणि तुम्हाला जोही व्हॉइस ओव्हर बोलायचा आहे, स्क्रिप्ट आधी लिहून ठेवायचे. मग नंतर तुम्ही एक इमोशन सोबत बोलायचं. असं इमोशन सोबत बोललं म्हणजे असं नको वाटायला पाहिजे की तुम्ही रीड करत आहे, ठीक आहे. सो तुम्ही असाही तुमचा जो व्हॉइस ओव्हर आहे, फक्त फोनच्या मदतीने तुम्ही करू शकता. त्याला माईक किंवा कॅमेऱ्याची बिलकुलच गरज नाहीये. जस्ट तुमचा जो हा फोन आहे ना, स्मार्टफोन, इट्स सफिशियंट. तर जो फेसलेस कॉन्टेंट्स तुम्ही बनवता ना, फेसलेस कॉन्टेंटमध्ये व्हिज्युअल्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. म्हणजे जर तुम्ही फेस नाही दाखवत आहे, तर एक असा कॉन्टेंट पाहिजे ज्याच्यावर तुमचा ऑडियन्सचा जो फोकस आहे तो शिफ्ट होऊ शकते, ठीक आहे. सो व्हिज्युअलाइज जे कॉन्टेंट्स आहे ते कुठून आणायचे. आय होप तुम्ही पेन पेपर घेऊन बसलेले आहेत. सो मी तुम्हाला सांगते, व्हिज्युअल्स तुम्ही आणू शकता. पिंटरेस्ट, पिक्सेल्स, पिक्साबे, कॅनवा, कॅपकट स्टॉक व्हिडिओज. एक्झाम्पल, जर टॉपिक ओव्हर थिंकिंग असेल तर रेन व्हिज्युअल्स, लोनली एस्थेटिक्स क्लिप्स, स्लो मोशन व्हिडिओज, टायपिंग क्लिप्स. या सगळ्यामध्ये ना फक्त इमोशन्स मॅच झाल्या पाहिजे, म्हणजे यू आर गुड टू गो. बघा, तुम्हाला याच्यासाठी खूप काही गोष्टींची गरज नाही आहे. ह्या ज्या सगळ्या ॲप्स आहे, या सगळ्या फ्री आहे. तुम्ही फ्री डाउनलोड करून यूज करू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे एडिटिंग सिक्रेट्स. एडिटिंग कशी करायची. बघा, एडिटिंग खूप कॉम्प्लिकेटेड नसायला हवी आणि खूप कॉम्प्लिकेटेड करायची बिलकुलच गरज नाही आहे. 2-3 फ्री ॲप्स, एडिटिंग ॲप्स अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल, VN आहे, कॅपकट आहे, InShot आहे जर तुम्ही यूज करत असाल तर, कॅनवा आहे. अशा ज्या एडिटिंग ॲप्स आहे, याच्या थ्रू तुम्ही फेसलेस कॉन्टेंट्सचे व्हिडिओज आहे ते एडिट करू शकता, ठीक आहे. आणि बघा, ज्यावेळेस तुम्ही एडिटिंग करता तर मेक शुअर 2 to 3 सेकंड्स नंतर तुम्ही ट्रान्झिशन्स यूज करा. ट्रान्झिशन्स, बी रोल्स, ए रोल्स, झूम इन, झूम आउट, ब्लर असे फीचर्स असतात, ते यूज करा. कारण आपला जो पूर्ण फोकस्ड आहे, आपल्याला त्या व्हिज्युअल्सवर द्यायचा आहे. सो ज्यावेळेस क्लिप्स चेंज होत असतात, सो ते ऑडियन्सचं जे अटेन्शन आहे ते जास्ती अट्रॅक्ट करते. सो अशा प्रकारे तुम्ही खूप इझिली या ज्या 4-5 ते 5 मी तुम्हाला ऍप सांगितल्या, याच्या थ्रू तुम्ही एक एडिटिंग खूप चांगल्या प्रकारे फक्त तुमच्या मोबाईलवरून करू शकता आणि जास्ती काही वेळ लागत नाही. तुम्ही आतापर्यंत तुमच्या बर्थडेचे वगैरे जे व्हिडिओज वगैरे आहे ते व्हीएन आणि इनशॉटनी बनवलेच असेल, कारण मी बनवत होती. सो तुम्ही तो जो तुमचा स्किल आहे त्याला ॲज अ फ्रीलान्सिंग स्किल किंवा ॲज अ तुमचं करिअर म्हणून तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि इन डेप्थ जर तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे, तुम्ही युट्यूबवर सर्च करा. तुम्हाला खूप मल्टिपल ट्युटोरियल्स मिळून जाईल याच्या थ्रू एडिटिंग कशी करते. आता मी तुम्हाला लास्ट अँड सिक्रेट सांगणार आहे, यूट्यूब अल्गोरिदम सिक्रेट. बघा, मोस्ट पीपल थिंक की व्ह्यूज जे आहे ना ते लकवर असतात, बट नो. अल्गोरिदम फक्त आणि फक्त 3 गोष्टी बघतो. एक, क्लिक थ्रू रेट, हाय CTR. त्याच्यानंतर बघतात लोक टायटल आणि थंबनेलवर क्लिक करतायत का, ठीक आहे. बघा, जसं आता तुम्ही स्क्रोल करत असाल यूट्यूब, ठीक आहे. सो एखाद्याचा थंबनेल खूप छान अट्रॅक्टिव्ह असेल, सो तुम्ही डेफिनेटली तिथे थांबता. सो तो झाला हाय SEO थंबनेल. सेकंड झालं. थर्ड आहे वॉच टाइम. लोक पीपल किती वेळ व्हिडिओ बघतात. रिटेन्शन, पीपल मध्ये स्किप करत आहेत ना. सो स्ट्रॉंग हुक,
फास्ट पेसिंग, इमोशनल स्टोरी टेलिंग इज इक्वल टू ग्रोथ. म्हणजे हे जे आहे, हे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर तुम्ही बॅलन्स केला, सो डेफिनेटली तुमचा जो चॅनल आहे तो ग्रो होऊ शकतो. सो बिगिनर्सने काय काय गोष्टी, मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. बघा, परफेक्शनच्या मागे बिलकुलच धावू नका. 2-3 व्हिडिओज बनवून टाकून बिलकुल सोडू नका. ठीक आहे. 10 निश एकत्र करू नका. मी तुम्हाला 5 सांगितल्या, सो त्याच्यातली कोणतीही एक सिलेक्ट करून तुम्ही करू शकता. आज कुकिंग, उद्या पॅरेंटिंग, परवा कपल रिलेशनशिप, सो असे वेगळे नका करू. कोणत्याही एका निशवर कॉन्स्टंट राहा, डेफिनेटली यू विल ग्रो. बघा, जर तुम्हाला फेस रिव्हील न करता युट्यूबवरून ग्रो व्हायचं असेल तर आजपासूनच सुरुवात करा. परफेक्ट होण्याची बिलकुलच वाट बघू नका, कारण सक्सेसफुल क्रिएटर्स सुरुवातीला परफेक्ट नव्हते. सो बघा, तुम्हाला जर स्टार्ट करायचं आहे, सो टुडे इज द बेस्ट डे. तुम्ही कोणती निश तुमच्यासाठी सिलेक्ट करत आहे, तुम्हाला निश म्हणजे काय असते, डेफिनेटली म्हणजे बेसिकली निश म्हणजे असं असते जी गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे येते. ठीक आहे. प्रत्येकाला एक कोणती तरी गोष्ट खूप चांगल्या प्रकारे येते. कोणाला किचन स्वयंपाक कोणी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो, तो त्याचा टॅलेंट झाला. ठीक आहे. जर तुम्हाला त्याच्यात निश म्हणजे एक गोष्ट असते, म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन विचारला आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्ही जर अजून 100 लाईन्स बोलू शकता, सो ही निश आहे. ठीक आहे. सो अशी तुम्ही तुमची निश सिलेक्ट करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही कोणती निश सिलेक्ट करणार आहे हे मला नक्की सांगा, म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ अजून चांगल्या प्रकारे घेऊन येऊ शकेल तुमच्यासाठी. आणि तुम्हाला जर या सगळ्यामध्ये माझा जर गायडन्स पाहिजे, सो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करायला विसरू नका. डेफिनेटली आय विल हेल्प यू. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.